आई झोलाईच्या नावाने सांग बोले, आई झोलाईच्या नावाने सांग बोले. अनंत काळापासून चाललेला हा उत्सवामध्ये या मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होतात. 3 पालखींचा देव इथं भेटायला येतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच भटकंती जंक्शनवर. तुम्ही आपल्या पालखीचा व्हिडिओ बघितलाच असाल शिमग्याचा. तर आता आम्ही चाललो आहोत विनेरला, छबिन्याला. तर आपल्या मंडळी वाट बघतात सगळे. तर आपण कुठे चाललो आता? चला तर बघा पूर्ण ब्लॉग, हा पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. तर मित्रांनो, आता आम्ही विनेर गावात आलो आहे. विनेर गावात टोटल 3 पालख्या येतात. हा तीन म्हणजे एक म्हणजे झोलाई देवी, ती इथं स्थायिक असते. तिच्या भेटीसाठी 2 पालख्या येतात. एक तामानेवरून येते आणि एक शिरसोण्यातून येते. अशा 3 पालखींचा देव इथं भेटायला येतो. त्यानंतर हा उत्सव होतो छबिना उत्सवाचा. म्हणजे झोलाई देवी इथली मेन देवी आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाड तालुक्यातील एक छोटंसं पण ऐतिहासिक गाव विनेरे, जिथे आजही परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. 84 गावांचे रक्षण करते आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. असं म्हणतात की महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज आणि झोलाई माता हे बहीण भाऊ आहेत. या मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भक्त मोठ्या श्रद्धेने विनेरेच्या दिशेने पावले वळवतात. किती वर्ष झाले आपल्या आता छबिन्याला? आजचा हा छबिना उत्सव हा अतिशय पुरातन काळापासून सुरू असलेला हा उत्सव आहे. अनंत काळापासून चाललेला हा उत्सवामध्ये या मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, मग पुणे असेल, मुंबई असेल, अहमदाबाद असेल, अशा अनेक भागातून भाविक मोठ्या प्रमाणे आजच्या ह्या छबिना उत्सवासाठी येतात. रायगड जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ज्याची ख्याती आहे, वीरेश्वर महाराज, महाड तालुक्यातील वीरेश्वर महाराज यांची मोठी बहीण म्हणून ज्यांची प्रचिती आहे, अशा या झोलाई मातेचा छबिना म्हणजे एक औचित्याचा असा विषय आहे. आणि हा आनंद लुटण्यासाठी अनेक भाविक येतात आणि आज हा आनंद प्रत्येकाच्या भाविकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. पालखी आले वाटतं. चला 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 चल. या देवकाठ्या नुसत्या काट्या नाहीत, तर ते देवाचं रूप मानलं जातं. रंगीबेरंगी कपड्यांनी, फुलांच्या माळांनी काट्या सजवल्या जातात. प्रत्येक काठीला एक इतिहास आहे, एक परंपरा आहे आणि त्यामागे गावकऱ्यांची अढळ श्रद्धा आहे.
ही काठी खांद्यावर घेणं आणि ती संतुलित ठेवून नाचवणं हे सोपं काम नाही. यासाठी लागते अफाट शक्ती आणि त्याहूनही मोठी देवाची कृपा. विनेरेच्या या छबिन्यामध्ये हजारो भाविकांची गर्दी असते आणि हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस बांधव अहोरात्र तैनात आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. असा होता हा महाडच्या विनेरे गावचा डोळे दिपवणारा छबिना सोहळा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कोकणच्या संस्कृतीला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.